नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई. आज आपण बनवणार आहोत मटकीची रस्सा भाजी. त्यासाठी मी एक तवा घेतलेला आहे. तव्यावरती 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी खोबरं ॲड केलेलं आहे. तुम्ही खिसूनही खोबरं ॲड करू शकता. मी कट करून केलेलं आहे. खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. नंतर उरलेल्या तेलामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे आपल्याला टाकायचे आणि शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे. आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता ह्याच तव्यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला ॲड करायचा आहे. छान भाजून घ्यायचा आहे. कांदा, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आपल्याला छान भाजून घ्यायचे ह्या तव्यावरती. हे सर्व जिन्नस छान भाजून झाले की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि कोथिंबीर पण कांद्याबरोबर छान भाजून घ्यायची. कोथिंबीर छान भाजली की हे सर्व जिन्नस आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि हे काढून घेतलेले जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायचे. आणि तोवर याच तव्यामध्ये आपण मटकी भाजून घेऊया. छान मी मटकी भाजून घेते. तर जिन्नस पण आपले थंड होत आहेत. आपली मटकी भाजून झालेली पाहू शकता. मी गॅस बंद केलेला आहे. आता जे थंड झालेले जिन्नस आहेत ते मिक्सरच्या भांड्यामधून आपण वाटून घेऊया. त्याची पेस्ट बनवून घेऊया. थोडंसं पाणी ॲड करा आणि त्याची छान पेस्ट बनवून घ्या. वाटण बनवून घ्या. हे अशा पद्धतीचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचे. चला आता मटकीची भाजी बनवून घेऊया आपण. एक कुकर घ्या. कुकरमध्ये 2 चमचे तेल ॲड करा. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे ॲड करा. जिरे छान फुलले की आपण बनवून घेतलेलं वाटण ॲड करायचं आहे आणि वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. वाटण छान परतलं की थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि पुन्हा हे वाटण छान परतून घ्या. आता हे वाटण छान परतलं की त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो आणि वाटण छान परतून घ्यायचे. आणि आता आपल्या घरातले काही बेसिक मसाले ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि 2-3 चमचे कांदा लसूण मसाला. हे सर्व मसाले आपल्याला ह्या वाटणाबरोबर छान मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले छान एकत्र झाले की ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मसाले पुन्हा एकत्र करून घ्यायचे आहेत वाटण आपण. आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीरमुळे फ्लेवर खूप छान येतो. कोथिंबीर छान वाटणाबरोबर मिक्स करून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली मटकी ॲड करायची आणि मटकी छान वाटणाबरोबर एकत्र करून घ्यायची. मटकी छान एकत्र झाली की त्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून त्याची एक शिट्टी काढून घ्यायची आपल्याला. एका शिट्टी म्हणजे ही मटकीची भाजी खूप छान शिजते आणि ही भाजी भाकरीबरोबर भाताबरोबर खायला खूप छान लागते. पाहू शकता आपली मटकीची भाजी तयार आहे. ही सर्विंग बाउलमध्ये मी आता काढून घेते.
ही भाजी भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी बनली होती. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशा सिंपल आणि गावरान रेसिपीज पाहायला भेटतील. आणि ह्याच्यावरती मी आता कोथिंबीर ॲड करते आणि आपली ही मटकीची भाजी तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून